नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज। सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज। एकंबे जिल्हा परिषद गटातील सापगणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा उमेदवार अजिंक्य कदम यांना दिवसेंदिवस वाढता उत्स्फूर्त आणि विश्वासार्ह प्रतिसाद मिळत असून सापगणात बदलाची स्पष्ट चाहूल लागल्याचे चित्र दिसून येत आहे। काल अपशिंग येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार रॅलीला परिसरातील विविध गावांमधून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर आपला विश्वास व्यक्त केला। या रॅलीमध्ये महिला व तरुणांचा सहभाग लक्षणीय असून संपूर्ण परिसर घोषणांनी आणि जल्लोषाने राष्ट्रवादीमय झाला होता। या प्रचार रॅलीला राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने, महाराष्ट्र राज्य माजी लेखा परिषद अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर तसेच युवा नेते भरत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले होते। रॅली दरम्यान नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की अजिंक्य कदम हे आमच्यातलेच नेते आहेत। समस्या सांगायला वेगळा दुवा लागत नाही। तर अनेक तरुण व महिलांनी पहिल्यांदाच सापगणाला तरुण आणि अभ्यासू उमेदवार मिळतोय अशी भावना व्यक्त केली। अजिंक्य कदम यांनी सापगणाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि वास्तववादी विकास आराखडा मांडला असून त्यामध्ये सापगणातील रस्ते, पाणी व वीज प्रश्नांचे कायमस्वरूपी निराकरण, तरुणांसाठी रोजगार व कौशल्य प्रशिक्षणाच्या संधी, महिलांसाठी स्वयंसहायता गटांना आर्थिक व प्रशासकीय बळ तसेच शेतकऱ्यांच्या पाण्याचा आणि पीक विम्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार यांचा समावेश आहे। यावेळी बोलताना अजिंक्य कदम यांनी ठाम शब्दांत सांगितले, सापगणाचा विकास हा घोषणांवर नाही तर प्रत्यक्ष कामावर दिसणार आहे। सर्वसामान्य नागरिक हा माझा केंद्रबिंदू असेल। अजिंक्य कदम यांना मिळणारा वाढता पाठिंबा पाहता सापगणात राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू अधिक भक्कम होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून हक्काचा सर्वसामान्यांना सहज उपलब्ध आणि विकासाभिमुख उमेदवार राष्ट्रवादीकडून दिल्याचे समाधान नागरिक व कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे। सध्या सापगणात राष्ट्रवादीचे घड्याळ वेगाने चालू लागले असून अजिंक्य कदम हे नाव निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे।